मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज असा नवीन पदार्थ तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे की तुम्ही कधीच बनवला नसेल आणि कधीच खाल्ला पण नसेल असा एक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी इथं बनवणार आहे काकडीपासून डोसे. उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला काहीतरी थंडगार असं खावंसं वाटतं, तर काकडीपासून जर आपण डोसे जर बनवले ना अप्रतिम लागतात खायला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मी इथं घेतलेलं आहे 2 काकडीवरचे आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने काप करून घ्यायचेत आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. ही काकडी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. एका वाटीला कमी आहे एवढा मी रवा घेतलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काकडीवरती रवा टाकून ही कुठली रेसिपी. तर आपण काकडीवरती रवा टाकून आपण छान असे मस्त युनिक डोसे बनवणार आहोत. मी इथं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत 4. हे पण आपल्याला टाकून घ्यायचे. आपल्याला हिरवी कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची. कोथिंबीर जास्त कोथिंबीर घातले नाहीत ना आपले डोसे खूपच खायला टेस्टी आणि चविष्ट लागतात. मी इथं एका वाटीला दही कमी आहे एवढं दही घालून घेणार आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचंय. इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. इथं एका वाटीला कमीच आहे तांदळाचं पीठ. आपल्याला जेवढं आवश्यकतेनुसार जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं. आणि आता आपण इथं हे काकडी दही छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि मी यातलं निम्म वाटण काढून ठेवलेलं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही आपलं सगळं, त्यामुळं मी डबल फिरून घेणार आहे. तर याच्यामध्ये घालून घ्यायचे 2 चमचे तांदळाचं पीठ. मस्त असं इथं आपले बारीक झालेलं आहे. आपण ते आता काढून घेऊ. मस्त अशी आपण याची प्युरी तयार करून घेतलेली आहे पेस्ट. आपण आता चटणी बनवून घेऊया. चटणी बनवूस तर आपण 10 मिनिटं आपण याला भिजायला ठेवूया. मी इथं बनवणार आहे खोबऱ्याची चटणी. तर मी खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाण्याची सुद्धा जरी बनवली तरी चालेल. आणि इथं खोबरं घेतलंय, लसूण घेतलंय आणि थोडीशी अद्रक, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. मस्त अशी आपण इथं चटणी बनवून घेतलेली आहे. आपल्याला याला द्यायचा आहे चरका. फोडणी द्यायची आपल्याला मोहरीची आणि कढीपत्त्याची. मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली ना एवढी अप्रतिम लागते ना ही चटणी खायला. इथं अशा पद्धतीने मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली की थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि ते छान असं तडतडून द्यायचं. नाही त्यावरती आपली घालून घ्यायचं. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी आपली इथं चटणी तयार झालेली आहे. मस्त असं आपलं इथं पीठ भिजलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मी इथं घेतलेला आहे चिमूटभर खता सोडा टाकून छान असं आपण याला मिक्स करून घेऊया. जास्त पातळ बी नाही बनवायचं आणि जास्त घट्ट बी नाही बनवायचं आपल्याला हे बेटर. आपण आता डोसे बनवून घेऊ. गरम करायला आता आपल्याला त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं असं ब्रशने. अशा पद्धतीने जर तेल लावून घेतलं ना आपले डोसे खाली चिकटत नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित पांगून घ्यायचं. मी 1.5 पळी टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला पातळ हवे असेल तर पातळ सुद्धा बनवू शकता आणि जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड सुद्धा बनवू शकता. पातळ जर बनवले ना छान असे कुरकुरीत होतात. परत आपण कढीने थोडं थोडं तेल सोडून घेऊ आणि आता झाकण ठेवून ये ना 1-2 मिनिटं आपण डोसा वाफलून घेऊया. पहा आता आपला मस्त असा डोसा इथं खालच्या बाजूने भाजलेला आहे. आपण याला पलटी करून घेऊ. किती मस्त असा आपला इथं काकडी रव्याचा डोसा तयार झालेला आहे. आपण सगळ्या प्रकारचे डोसे खाल्लेले आहेत.
पण सगळ्या प्रकारच्या डोश्यापेक्षा ना अप्रतिम टेस्ट आहे आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागते काकडीपासून बनवलेला डोसा. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, तुमच्या घरच्यांना सुद्धा खूप आवडतील, खूप आवडीने खातील. किती मऊ लुसलुशीत आपला डोसा तयार झालेला आहे. तो डोसा आपल्याला आता अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. तर मस्त असे माझे इथं काकडी रव्यापासून इथं डोसे तयार झालेले आहेत. मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत, जाळीदार पण झालेले आहेत. तिथं चटणी बनवलेली आहे, सॉससोबत चटणीसोबत आपण खाऊ शकतो. माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक नक्की करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.